धुळे जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दारूवरील उत्पादन शुल्कात 60% वाढ, वॅटमध्ये टक्केवरून 10% पर्यंत वाढ आणि वार्षिक परवाना शुल्कात 15% वाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। अवघ्या एका वर्षात करण्यात आलेल्या या तिहेरी वाढीमुळे मद्य व्यवसाय संकटात सापडला असून हॉटेल व रेस्टॉरंट उद्योगही आर्थिक अडचणीत आला आहे। करभार सतत वाढल्याने व्यवसाय कोलमडण्याच्या स्थितीत असून बेरोजगारी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। व्यावसायिकांवर आलेल्या आर्थिक तणावामुळे असंख्य कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। शासनाने या धोरणाचा पुनर्विचार करून दरवाढ तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत मित्रांनो 1 एप्रिल पासून तर आजची 14 जुलैपर्यंत जवळजवळ व्यवसायामध्ये 3 वेळा वाढ केलेली आहे। त्याच्यातल्या टॅक्सवरती आधी सुरुवातीला त्याच्यामध्ये व्हॅट हा डबल करण्यात आला, त्याच्यानंतर दुसरं 15% आमच्या उत्पादन शुल्काची जी फी येते त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली। आज 15 दिवसापूर्वी शासनाने इतका आडमोठं धोरण राबवून जवळजवळ मध्यच्या टॅक्समध्ये 60% वाढ केलेली आहे। मला सांगा तुम्ही, ज्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय 6 महिन्यात जर 85% वाढ होत असेल तर त्या व्यावसायिकांनी व्यवसाय करायचा कसा? शासनाने हा विचार केलाच पाहिजे। दुसरी गोष्ट, एका परमिट रूमला कमीत कमी 15 लोकांचा उदरनिर्वाह चालतो। आज आम्ही महाराष्ट्र शासनाला हे प्रश्न विचारित इच्छितो की ज्या व्यावसायिकांनी 15 लोकांचा उदरनिर्वाह चालवला, ज्या व्यावसायिकांनी कोरोनामध्ये 500 मीटरचे बार बंद झाले, त्यावेळेस नोटबंदीमध्ये आम्ही त्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालू केला, तर आम्ही काय अन्याय केला आहे का म्हणून शासनाने आमच्यावरती हा वाजवी 60% कर लादला? का म्हणून 15% लायसन फीमध्ये वाढ केली? का म्हणून 10% आमचा व्हॅट वाढवला? याचा जाब आम्ही शासनाला विचारणार आहोत। आमची ही मागणी आहे की शासनाने तात्काळ या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा। दुसरी गोष्ट, या सगळ्या टॅक्स वाढ झाल्यामुळे शासनाला आम्ही जो काही महसूल देतोय त्या महसुलात वाढ नाही होणार। त्याच्यामुळे अवैध व्यवसाय, अवैध धंदे वाढतील। लोक डुप्लिकेट माल घेऊन एखाद्या ढाब्यावर अंड्याच्या लॉरीवरती किंवा सोड्याच्या गाडीवरती जेवायला बसतील, प्यायला बसतील, तर शासनाचं हे धोरण काय कामाचं महसूल वाढीचं? त्याच्यापेक्षा जो लायसन्सची सुरुवातीला 1 एप्रिलला लायसन फी भरतो आणि 31 मार्चपर्यंत व्यवसाय करतो, आम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरून का म्हणून आम्ही शासनाचं आडमोठे धोरण स्वीकारावं? त्यासाठी आम्ही धुळे जिल्हा बिअर बार लिकर असोसिएशनतर्फे शासनाचा जाहीरपणे निषेध करतो। आणि जर शासनाने ह्या केलेल्या वाढीवरती फेरविचार केला आणि याला स्थगिती दिली नाही तर इथून पुढे शासनातर्फे काही निर्णय आम्ही आमच्या असोसिएशनतर्फे पूर्ण महाराष्ट्रात, उभ्या महाराष्ट्रात आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत। आणि त्यात जर काही कोणाचं बरं वाईट झालं, सर्वस्वी त्याला शासन जबाबदार असेल। या सरकारच्या